8:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगित ठेवण्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पाकिस्तानला आदेश। श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेत 1205 वस्तूंसाठीचे दर निश्चित, दूध आणि अन्नधान्य वगळलं। गोव्यात पणजी इथं पोर्तुगीजकालीन पूल कोसळला, 30 जण नदीत बुडाल्याची भीती। केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार। आणि आयसीसीच्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारत पहिल्या स्थानावर कायम। आणि आता सविस्तर वृत्त। पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेबाबत सुनावणी करण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाला संपूर्ण अधिकार असून या प्रकरणी अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देऊ नये असे आदेश हेग न्यायालयानं पाकिस्तानला दिले। जाधव यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तान सरकारची असून त्यांच्या सुरक्षेसाठी काय काळजी घेतली आहे याची सविस्तर माहिती न्यायालयाला द्यावी असा आदेशही सर्व न्यायमूर्तींनी एकमतानं दिला। नेदरलँड्सच्या हेग इथं सुरू असलेल्या या सुनावणीत न्यायालयानं पाकिस्तानचे बहुतांश दावे फेटाळले। या प्रकरणी पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं असून जाधव यांना कायदेशीर मदत नाकारून चूक केली आहे असं न्यायालयानं म्हटलं। जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अखत्यारीत येतो असं सांगत हा खटला व्हिएन्ना करारानुसार पूर्णपणे वैध असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं। कुलभूषण जाधव यांना ज्या स्थितीत अटक झाली त्याबद्दल दोन्ही देशांनी केलेले दावे वादग्रस्त आहेत। जाधव भारताचे हेर असल्याचा कुठलाही ठोस पुरावा पाकिस्तान सादर करू शकलेलं नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या आदेशाचं विश्लेषण करताना भारताचं राजनैतिक यश असल्याचं म्हटलंय। पाकिस्तानचे सगळे मुद्दे आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळून लावले आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हे स्पष्ट केलं की 2008च्या करारानुसार कोठेही पाकिस्तानला हा बचाव घेता येणार नाही आणि काउन्सिलर ऍक्सेस देता येणार नाही हे म्हणणं चुकीचं आहे। आंतरराष्ट्रीय न्यायालयाने तिसरा मुद्दा विचारात घेतला की काय हे इमिजिएट काय रिलीफ दिला पाहिजे, कशा प्रकारे प्रिज्युडिस होऊ शकतो भारताला आणि कशा प्रकारे जाधव आणि भारताला कायमचं नुकसान होऊ शकतं। कारण आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानच्या वकिलाचे म्हणणं लक्षात घेतलं की 42 दिवस आम्ही फाशी देणार नाही, याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय न्यायालयाने असा घेतला की 42 दिवसानंतर तुम्ही केव्हाही फाशी द्याल, म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट मनाई आदेश दिलेला आहे आणि सांगितलं की कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान फाशी देऊ शकत नाही। एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सांगितलं की हे प्रकरण अजून संपलेलं नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आदेशाबद्दल समाधान व्यक्त केलं असून हे प्रकरण योग्य रीतीनं हाताळल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचं अभिनंदन केलंय। जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेनं काल सुमारे 1205 वस्तूंवर आकारल्या जाणाऱ्या करांचे दर निश्चित केले। श्रीनगरमध्ये झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हे दर निश्चित केल्यानंतर त्यांची यादी जारी करण्यात आली। यापैकी बहुतेक वस्तू स्वस्त होतील किंवा त्यांचे दर आहेत तसेच राहतील असा दावा सरकारनं केला आहे। त्यामुळे 1 जुलैपासून हा कर लागू झाल्यानंतर अन्नधान्य स्वस्त होणार आहे। अन्नधान्यावर हा कर लागू न करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतलाय। काही राज्य गहू आणि तांदळावर मूल्यवर्धित कर लावतात, मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर हा कर रद्दबातल ठरेल। दूध दही पूर्वीप्रमाणेच कराच्या कक्षेबाहेर राहतील, मात्र मिठायांवर 5% कर लागू होईल। तेल साबण टूथपेस्ट यासारख्या रोजच्या वापरातल्या वस्तूही स्वस्त होणार असून त्यांच्यावर केवळ 18% कर लागू होईल। आज या बैठकीचा दुसरा दिवस आहे। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान गंगटोक इथं भारत चीन सीमा प्रश्नावर ते चर्चा करतील। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या 5 राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होतील। ही बैठक उद्या होणार आहे। तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवलाय। 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर गेले 6 दिवस या प्रकरणी युक्तिवाद सुरू होता। केंद्र सरकारकडून महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली।
तिहेरी तलाक हा इस्लामचा मूलभूत आणि अविभाज्य भाग नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. हिंदू धर्मातल्या सती देवदासी सारख्या अनिष्ट प्रथा कायद्यानंच संपुष्टात आल्याकडे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष वेधलं. त्यापूर्वी मुस्लिम वैयक्तिक कायदे मंडळाच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. ही सुनावणी आणखी काही दिवस चालण्याची शक्यता होती. मात्र दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यामुळे आता केवळ न्यायालयाचा निकाल येणं बाकी आहे. गोव्यामध्ये काल संध्याकाळी एका पोर्तुगीजकालीन पादचारी पूल तुटल्यामुळे झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 30 जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त होत आहे. कुडचेरी गावात सावर्डे नदीवर असलेल्या या पुलावरून नदीत उडी घेतलेल्या तरुणाला वाचवण्याचे प्रयत्न गोव्याच्या अग्निशमन दलाच्या पथकाकडून सुरू होते. बचावकार्य पाहण्यासाठी या जुन्या पुलावर लोकांनी गर्दी केल्यानंतर पूल तुटला आणि सुमारे 50 जण नदीत कोसळले. यापैकी काही जण पोहून किनाऱ्याजवळ आले असले तरी सुमारे 30 जण बेपत्ता असल्याचं मदतकार्य करणाऱ्या पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आतापर्यंत दोघांचे मृतदेह सापडल्याची माहितीही त्यांनी दिली. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शासन राबवत असलेल्या पथदर्शी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी मिशन मोड म्हणून करावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले आहेत. पथदर्शी कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी पालघर इथं आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून नियोजित वेळेत उद्दिष्ट पूर्ण केल्यास त्याचा चांगला परिणाम जनसामान्यांच्या जीवनावर दिसून येतो. म्हणूनच या कार्यक्रमाची सर्व संबंधित विभागांनी प्रभावी अंमलबजावणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला शेततळे योजना, उधवा आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच उधवा जांभूळपाडा इथल्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत बांधलेल्या घरकुलांची पाहणीही केली. भिवंडी शहरात सुरू असलेल्या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं कारवाई केली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींकडून 17.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भिवंडी शहर परिसरात अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज सुरू करण्यात आलं होतं. अनधिकृत सिम बॉक्सचा वापर करून परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय कॉल स्वीकारले जात होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शासकीय कर बुडवल्याचं उघड झालंय. या प्रकरणातला मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. डीओटी का लाइसेंसिंग फीस के रूप में बड़ा नुकसान हो रहा था. डीओटी ने एस्टिमेट किया है कम से कम 30 करोड़ रुपए का नुकसान है और एस्टिमेशन आगे बढ़ सकते हैं. 50-60 करोड़ तक भी जा सकते हैं, उससे भी ज़्यादा अमाउंट हो सकता है. तो एक ये बड़ी हमारी सफलता है और ऐसा लगता है कि ये जो फैसिलिटी है इसका इस्तेमाल मिडिल ईस्ट से जो कॉल्स राउट हो रहे थे, इंटरनेट कॉल्स, इसका इस्तेमाल इलीगल एक्टिविटीज़ के लिए, जैसे कि हवाला की किसी कार्य के लिए हवाला करने के लिए या दूसरी कुछ सबवर्सिव एक्टिविटीज़ के लिए भी इसका इस्तेमाल होने के चांसेस हैं. हम 4 आरोपियों को अरेस्ट करके अभी कोर्ट में पेश करने वाले हैं. उनकी कस्टडी ली जाएगी. उसके बाद आगे का इन्वेस्टिगेशन होगा. इन सब का जो एक मास्टरमाइंड है जो भी हमारी गिरफ्त में जल्दी आ जाएगा, वो एक्स एम्प्लॉय है रिलायंस का और टाटा डोकोमो का. उसने ये सारी फैसिलिटी सेटअप कराई थी और इस प्रकार के एक्सचेंज हो सकता है कि कुछ और भी आजू बाजू में चल रहे हों. हम उनको ढूंढ रहे हैं. हमारी आगे इन्वेस्टिगेशन, हमारी इंक्वायरी जारी है. केंद्र आणि राज्य सरकारनं केलेली कामं तसंच विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत जाऊन सांगा असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित भाजपा कार्यविस्तार कार्यशाळेत ते बोलत होते. विरोधकांशी वाद न घालता सरकारनं केलेली कामं आणि योजना जनतेपर्यंत पोहोचवणं हे भाजपाचं लक्ष्य आहे असंही ते म्हणाले. तूर खरेदी केंद्रांवर आलेली तूर शेतकऱ्यांचीच आहे की व्यापाऱ्यांची, याबाबत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या तुरीच्या पोत्यांचे पंचनामे करण्यात आले असून 1694 तुरीची पोती जप्त करण्यात आलीत. परराज्यातून व्यापाऱ्यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर विकल्याच्या तक्रारी होत्या. या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडून नोंदी मागवल्या आहेत. त्यांची चौकशी करून पुढची कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलिसांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यात जनतेची अडवणूक करणाऱ्या 4 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
वीज पुरवठ्यासंदर्भात ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी बावनकुळे यांनी जनता दरबार घेतला। बऱ्याच गावात लाईनमन नसल्यामुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी यावेळी आल्या होत्या। त्यावर 3000 लोकसंख्या असलेल्या गावात यापुढे ग्रामपातळीवर कर्मचाऱ्यांची भरती महावितरण करणार असल्यामुळे ग्राहकांना त्रास होणार नाही, असं बावनकुळे यांनी सांगितलं। सरकारनं शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करून त्यांना हमीभावाप्रमाणे तातडीनं रक्कम द्यावी या मागणीसाठी बुलडाणा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी पुकारलेलं हे उपोषण मागणी पूर्ण होईपर्यंत सुरूच राहील, असं बोंद्रे यांनी म्हटलं आहे। नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशाचं जतन व्हावं या उद्देशानं 18 मे 1977 या दिवसापासून आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिवस साजरा केला जातो। संग्रहालयांमधून व्यक्त होणारा निःशब्द इतिहास ही यावर्षीची संकल्पना आहे। आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्तानं नागपूर इथल्या रामन विज्ञान केंद्रात संग्रहालय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। विज्ञान केंद्राचे संचालक रामदास अय्यर यांच्या हस्ते काल या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांच्या पार्थिवावर आज मध्य प्रदेशात इंदूर इथं नर्मदा नदीच्या किनारी अंत्यसंस्कार होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांनी काल त्यांचं अंत्यदर्शन घेतलं। दवे यांचं काल सकाळी नवी दिल्लीत 60व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं एम्स रुग्णालयात निधन झालं। गेल्या वर्षी त्यांनी वन आणि पर्यावरण खात्याचा स्वतंत्र कार्यभार स्वीकारला होता। 2009 पासून ते राज्यसभेचे सदस्य होते। नदी संवर्धन विषयातले ते तज्ज्ञ होते, तसंच हवामान बदल विषयक संसदीय मंचाचे ते सदस्य होते। नर्मदा नदीच्या संवर्धनासाठी त्यांनी नर्मदा समग्र ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली होती। त्यांच्या भोपाळ इथल्या निवासस्थानाचं नावही नदी का घर असं आहे। त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत। आयसीसी क्रिकेट कसोटी क्रमवारीत भारतानं आपलं अव्वल स्थान कायम राखलंय। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं कसोटी संघांची क्रमवारी काल जाहीर केली। भारतानं या क्रमवारीत 123 गुण मिळवले, तर 109 अंकांवरून 117 अंकांवर झेप घेत दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर दाखल झाला। ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे। विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांना धूळ चारली। घरच्या मैदानावर झालेल्या 13 पैकी 10 सामन्यात विजय, 2 सामन्यात पराभव आणि 1 अनिर्णित अशी भारताची कामगिरी आहे। हवामान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असून येत्या 36 तासात ती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगित ठेवण्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पाकिस्तानला आदेश। श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेत 1205 वस्तूंसाठीचे दर निश्चित, दूध आणि अन्नधान्य वगळलं। गोव्यात पणजी इथं पोर्तुगीजकालीन पूल कोसळला, 30 जण नदीत बुडाल्याची भीती। केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार। आणि आयसीसीच्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारत पहिल्या स्थानावर कायम। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।